ज्याने ज्याने या दरबारात तलवारी उपसल्या आहेत त्यांच्या तलवारी जप्त करा आणि त्यांना आरोपी म्हणून उभं करा। आरोपी रावजी पंत सोमनाथ, मानाजी मोरे। हे भगवंता, काय है? रावजी पंत सोमनाथ आरोपी? राणी साहेब, हे पहा पंत। मातोश्री साहेब, नशीब तुम्ही इथे आहात। नशीब तुमच्या देखत हे सगळं चाललंय। जगदीश्वरा, काय हे? ज्याला धड नाही, मूड नाही आणि उगाच आरोप, तेही रावजी पंतासारख्या निष्ठावंतावर। आणि असं कसं मला आरोपी ठरवलं जातंय? तुम्हालाच नाही पण आणखी लोक आहेत। ते मला ठाऊक नाही। मला एवढंच ठाऊक आहे की मी आरोपी नाही। तुम्ही आरोपी नाही? नाही नाही नाही, त्रिवार नाही। खरंच तुम्ही गुन्हेगार नाही? मी शपथ घेऊन सांगतो, जगत नियंत्या जगदीश्वराची शपथ घेऊन सांगतो, मी आरोपी नाही, मी गुन्हेगार नाही। तुम्ही आरोपी नसालही, आणि तुम्ही आरोपी नसाल तर याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होईल। माफी असावी, परंतु तुमच्या कृतीतून तरी तसं दिसत नाही। का म्हणून माझ्यावर हा अध्याय? राणीसाहेब सोडा मला। हे स्वराज्य आहे, इथे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते। पण केव्हा? मला आरोपी म्हणून जाहीर केल्यावर? अहो लोक काय म्हणतील? काय इज्जत राहील माझी? घोडोजीराव, बघा निष्ठावंतांस कशी वागणूक मिळते स्वराज्यात। रावजी पंत, घाबरून जाऊ नका। अहो काय घाबरून जाऊ नका म्हणता तुम्ही? अहो यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून स्वराज्यासाठी खस्ता खातोय आम्ही। हे बघा, कल्पना हाय समजसनी त्याची नाही। कल्पना असती तर असं सगळ्यांदेखत खाली बघायला लावलं नसतं आम्हाला। आणि लांब कशाला? थोरले महाराज बादशाह भेटीसाठी जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा रायगड कोणी सांभाळला? आम्ही। महाराज आग्र्याला भेटीला जाताना आम्हाला म्हणाले होते, रावजी पंत, आमच्या कुटुंब कबिल्याची, आऊसाहेबांची जबाबदारी तुमच्यावर। मग डोळ्यात तेल घालून मी, अहो रात्र जागून मी रायगड सांभाळला। आणि बाकीचे सरदार काय झोपी गेले होते की काय पंत? ते ठाऊक नाही, पण या गोष्टी राणी साहेबांच्या लक्षात असू द्या। एवढंच नाही, शिवाय रांगणा किल्ला आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतला होता, याचा विसर पडू देऊ नका। तुमचं योगदान आम्ही विसरत नाहीच, परंतु तुम्हालाही ठाऊक आहे, कालच्या पुण्याईवर रायगडावर दिवस उगवत नाही। इथे कालही पुण्याई करावी लागते आणि आजही पुण्याईच करावी लागते। हो पण रावजी पंत, राणी साहेब म्हणतात ते महत्वाचं आहे, तुम्ही शांत बसा। उगाच आगपाखड करू नका। आम्ही तुम्हाला मगाशीही सांगितलं आणि आत्ताही सांगतो आहोत, तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी मिळेल, पण वेळ मिळणार नाही। म्हणजे निवाडा आजच होणार, याच सदरेवर।
आणि तोही आता लगेच. निवाडा आजच होणार, तोही याच दरबारात. कोण करणार आमचा निवाडा? या राहूजी पंतांचा निवाडा कोण करणार? निवाडा काझी साहेब करतील. काझी साहेब? काझी हैदर? हो, काझी हैदर. आजपर्यंत ते निवाडा करत आलेत आणि हा निवाडा देखील तेच करतील. ठीक आहे, काझी हैदर जर निवाडा करणार असतील तर माझी ना नाही. ठीक आहे. कविराज, काझी साहेबांना दरबारात बोलावलं जावं. रायप्पा, काझी हैदर. निवाडा सुरू होण्यापूर्वी काजी साहेबांच्या वाड्यावर जाऊन आलो, पण काजी साहेब वाड्यावर नाहीत. वाड्यावर नाही? काजी साहेबांच्या वाड्याला कुलूप आहे. असू द्या, काझी साहेब येतील तेव्हा निवाडा होईल आणि ते जो न्याय देतील तो मान्यही करा. बिलकुल नाही. निवाडा आजच होणार आणि तोही याच दरबारात होणार, मातोश्रींच्या साक्षीनं होणार. राणीसाहेब, परंतु निवाडा करणार कोण? राणीसाहेब, आजचा निवाडा हा आपणच करावा. आम्ही? हो, तुम्हीच. कारण तुम्हीच योग्य न्याय कराल. हो राणीसाहेब, आपणच निवाडा करावा. ठीक आहे, हा निवाडा आम्ही स्वतः करू. कारण प्रसंगच असा बाका आहे की या गोष्टी पुढे करण्यातही मतलब नाही. राहूजी पंत, मानाजी मोरे, तुमच्यावर आरोप ठेवण्यात येत आहे की तुम्ही स्वराज्याचे फितूर आहात. आपण आम्हाला आणि छत्रपतींच्या परिवारास त्या हशमांच्या करवी ओलीस ठेवून श्रीमान रायगड हा औरंगजेबाच्या ताब्यात देणार होता. हा आरोप तुमच्यावर ठेवण्यात येत आहे. राणीसाहेब, काय हा आरोप? भगवंता, मेलो. पाणी, पाणी, पाणी. त्यांना भोवळ येत असेल तर पाणी पाजा. मला कोणतेही आरोप मान्य नाही. आरोप मला बी मान्य नाहीत. एका निष्ठावंता विरुद्ध हे षडयंत्र रचले जात आहे. खबरदार राहूजी पंत, यापुढे परवानगीशिवाय एक शब्द जरी उच्चारला तर आपण स्वराज्याच्या राणी साहेबांसमोर उभे आहात आणि हे आरोप आम्ही केले आहेत. तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी मिळेल. तुम्हाला आरोप मान्य नसतील तर ते सिद्ध करावेत. तुमची बाजू मांडावी. आम्हाला सांगा, या 3 माणसांना तुम्ही ओळखता?
हो ओळखतो. कोण आहेत ते? हंसा, संपत आणि हैबती. नक्की? हो नक्की. पुन्हा विचार करा. हा हैबती आहे? हो, माणकोची 10 तोंडे यांच्या खुत्यातील आहे हा. म्हणजे त्यांच्याच घरातला आहे, बरोबर? बरोबर. यालाच घेऊन मी तुमच्याकडे आलो होतो. हैबतीला पुढे आणा. तू हैबती आहेस? जी राणी साहेब, मी हैबती सकोजी 10 तोंडे. माणकोजी 10 तोंडे तुझे कोण? ते माझे आजोबा, सख्खे चुलत. ठीक आहे. आजही तुमचं घर एकाच वाड्यात राहतं? हो हो. आज या दरबारात माणकोजी 10 तोंडे यांच्या घरातील लोक आले. तू ओळखत असशीलच ना त्यांना? कोण आहेत ते? कुठं बसलेत? कुठं बसलेत? सांग लवकर. मैं छोड़ूंगा नहीं तुम लोगों को. काय बोलला रे? कुणाला बोललास? जो सवाल विचारलाय त्याचा जवाब मुकाट दे. गलती हो गई. मैं हैबती नहीं, हनीफ खान हूं. म्हणजे माझ्याशी खोटं बोललास, मलाही फसवलास. गडबड करू नका. कोणी कोणाला फसवलंय ते समजेलच. या दरबारात सरनोबत माणकोजी 10 तोंडे यांच्या घरातील सुनबाई आल्या. ही आभाळा एवढी माणसं त्यांचं नाव घेऊन खोटेपणा करताय? नाही राणीसाहेब, मला खरंच माहित नव्हतं. ठीक आहे, मग आम्हाला सांगा, ही 2 माणसं कोण आहेत? हणमा, संपत मावळे आहेत की शाब्दी खानाचे लोक आहेत? नाही, मला खरंच माहित नाही. तुम्हाला काही माहित नसेल, पण त्यांच्याकडे तुमच्या नावाचे परवाने मिळाले. माझ्या नावाचे परवाने? हो, आणि ते ताराऊने जप्त केलेत. हे ते परवाने. हे बघितले? नाही, अहो खोटा आहे हे. माझ्या नावाचा दुरुपयोग केला यांनी. मुळीच नाही. ते परवाने आम्ही जप्त केले आहेत आणि आम्हाला या मनुष्याचा संशय आला तेव्हा आम्ही याचा पाठलाग केला. तेव्हा शायद रानी साहब को पता चला है. किस बात का पता चला? रावजी पंत का, और अपने बारे में भी. आपण गडावर आहोत असा शक आलाय त्यांना. या खुदा, अब क्या करें? भाग चले. गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. चौक्या पहारे गस्त को खबरदार किया है. मतलब आपण शाब्दी खानचे लोक आहोत हे त्यांना कळलं. शायद अगर रावजी पंत पकड़ा गए तो हम सब गिरफ्तार होंगे. हे तेच इसम आहेत. आम्ही ओळखतो यांना.
आणि त्यांची जुबानही वेगळी आहे. दखनी, उर्दू, हिंदी आहे. आणि त्यांनीही राहुजी पंतांचंच नाव घेतलंय. राहुजी पंत, यावर बोलायचंय तुम्हाला काही? ताई राणीसाहेब, मला काही कळत नाहीये. मुद्दाम कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला आहे. मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे आणि मी जबाबदारही आहे. मी गुन्हेगार नाही. राणी साहेबांनी तुमच्यावरती आरोप केला आहे की तुम्ही हा रायगड घातपातानं औरंगजेबास द्यायला तयार झाला होतात. साफ खोटा आहे. हा आरोप मला मान्य नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही शाब्दी खानाला ओळखत नाहीत? नाही, मी नाही ओळखत. छत्री निजामपूरच्या हद्दीत एका वस्तीवर येत होता तो शाब्दी खान. मला माहित नाही. तुम्हाला ठाऊक नसेल, परंतु या मानाजी मोरेंना ठाऊक असेल. मला नाही, मला यातील काहीच माहित नाही. असं. मानाजीराव, तुम्ही स्वराज्यात राहता ना? होय. मग व्यवहार करण्यासाठी काय वापरता? शिवहोन की अशर्फिया? होन. राहुजी पंत, तुम्ही? हो. नक्की? नक्की. मग तुमच्या घरात या थैल्या सापडल्या आणि त्यात या अशर्फिया आहेत. या अशर्फिया तुम्हाला दिल्या होत्या? नाही. 5 थैल्या सापडल्या तुमच्याकडे अशा. आता मात्र मला हसावं का रडावं तेच कळत नाही. माझ्या घरात थैल्या? हा सुद्धा कोणी खोडसाळपणा केला की काय? मग ते मला ठाऊक नाही, पण मुद्दाम कोणीतरी या थैल्या माझ्या घरी लपवून ठेवल्या. हे पहा राहुजी पंत, तुम्ही कितीही नाकारलं तरी या प्रकरणात तुम्ही गुन्हेगार आहात. आणि याचं कारण म्हणजे आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी तुम्हाला त्या शाब्दी खानाबरोबर बघितलंय. कुठे? नरसू पाटलाच्या घरी, छत्री निजामपूरच्या वाडीवर. मी कधी गेलो होतो निजामपुरास? आणि कोण नरसू पाटील? तुम्ही ओळखत नाही? नाही, माझी ओळख नाही. नरसू पाटलाच्या घरी तुम्ही बसत होतात, उठत होतात, तिथे खलबत करत होतात. श्रीमान रायगड हा त्या शाब्दी खानाच्या हवाली करण्याचाही तिथेच ठरलं होतं. वेळोवेळी भेटत होतात त्याला. नाही, अहो हे कुभाड रचलं जातंय. कुंभाड? आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय त्याला तुम्ही कुंभाड म्हणता आहात? तसं असेल तर आमची तिथे उठबस झाली याचा पुरावा द्या, तर आम्ही मानतो. उगाच पुरावा नसताना कोणताही आरोप करू नका. राहुजी पंत, तुम्ही त्या नरसू पाटलांच्या घरी जाऊन जेवणावळी केल्या, हुरडा खाल्ला, बुंदी मिठाई खाल्ली. बिलकुल नाही. खोटं बोलत आहात तुम्ही. माफी असावी राणी साहेब, पण हा छळवा थांबवा. हा निवाडा. आम्ही हा निवाडा थांबवू, पण त्या अगोदर या माणसाला बघून घ्या.
बघ नरसू पाटील, शाब्दी खानांना रायगडाचा रस्ता दाखवायचं काम तुझं.